इन्स्पेक्टर साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. माझ्या जावेला, माझ्या सुनेला या सगळ्या लोकांनी बांधून ठेवलंय, डांबून ठेवलंय. त्यांना उपाशी ठेवून मारण्याचा प्लॅन आहे या सगळ्यांचा. काय राज्याध्यक्ष साहेब, या म्हणतात ते खरं आहे का? खरं आहे का म्हणजे? अहो खरं आहे म्हणूनच तुम्हाला फोन केला ना मी. नाही पण असं काही झालंच नाहीये ना. काही गोष्टी आहेत पण त्या आमच्या घरच्या आहेत, तर त्या आम्ही बोलून घेऊ. तुम्हाला उगीच त्रास झाला आमच्या. त्यास तुम्ही सगळे देताय फाल्गुनीला आणि केतकीला. नाही साहेब, असं काही नाहीये. या खोटं बोलतायत. खोटं बोलतेय मी खोटं का बोलेन इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही स्वतःच्याच डोळ्यांनी बघा आणि मग खात्री करून घ्या. जडती घ्या सगळ्या घराची. माझ्या जावेला बांधून इंद्राणीच्या खोलीत ठेवलंय आणि माझ्या सुनेला वरच्या खोलीत. मी दाखवते तुम्हाला, चला. माझ्या खोलीत कुणीही नाहीये. ते इन्स्पेक्टर साहेब ठरवतील, स्वतः बघतील आणि ठरवतील. तुला बोलायची काहीच गरज नाहीये. चला मी दाखवते तुम्हाला. कुठे आहे यांची रूम? या 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 या. इथे या रूम मध्येच आहे माझी जाऊन. या दोघींनी बांधून ठेवलंय तिला, हाल हाल करतायत तिचे. तुम्ही या. कॉन्स्टेबल, यस. झडती घ्या आतमध्ये. चेक करा सगळीकडे, बाथरूम मध्ये वगैरे बघा. ओके सर. काय झालं? आत कोणी नाहीये. बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला मगाशी, माझ्या खोलीत कुणीही नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, यांच्यावर विश्वास नका ठेवू. खरंच अहो, माझ्या जावेला इथेच बांधून ठेवलं होतं. खूप छळ करतायत माझ्या जावेचा आणि माझ्या सुनेचा. माझ्या सुनेला वरच्या रूम मध्ये बांधून ठेवलंय. तिथेच असेल कदाचित माझी जाऊ. माझी जाऊ सुद्धा. तुम्ही चला ना प्लीज प्लीज चला माझ्या बरोबर. तू बाहेर जा आणि पोलिसांकडे लक्ष ठेव. ते आले की कळव पटकन. सांभाळा. सावकाश सावकाश. रुपाली कुठे? मी रुपालीवर लक्ष ठेवते. त्याच्याच भाऊजी यांना खोलीत त्यांना ना तुमच्या तुम्ही मला कळवायला या. हो हो. सावकाश. हळूबा. सावकाश सावकाश. दोघं जमा. सावकाश. बोल फिर. सोड हात काढ. सावकाश. चल 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 चल. या इन्स्पेक्टर साहेब.
साहेब या या इथे या दोघीं चला. आले आले. मॅडम इथे कोणीच नाहीये. असं कुठे कुठे आहेत ग दोघी? कुठे ठेवलंयस दोघीला? बाथरूम मध्ये असणार इन्स्पेक्टर साहेब. त्यांना सांगा ना प्लीज चेक करायला प्लीज. चेक करा. कोणाचा फोन? हा इन्स्पेक्टर, तुम्हाला कधी आला होता फोन आणि नेमकं काय सांगितलं रुपालीने? आत्ताच तुमच्या मिसेसचा फोन आला होता. खूप टेन्शन मध्ये वाटले. म्हणाला की तुम्ही ताबडतोब फोर्स घेऊन इथे या. माझ्या सुनेला आणि जावेला लोक त्रास देत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होतोय. सर हे सगळं काय चाललंय तुमच्या घरी? नाही कसं आहे, मागच्या वेळी सुद्धा तुमच्या मिसेसने तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली होती की तुम्ही त्यांना मारहाण केलीत म्हणून. म्हणून मी इन्स्पेक्टर शिंदेंना तुमच्या घरी पाठवलं होतं, पण तुमच्याच मिसेसने त्यांना परत पाठवलं. म्हणून कन्फर्म करण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला. नक्की हे सगळं काय चाललंय तुमच्या घरी? नाही, तुम्हाला वाटत तसं काही नाही. पण मग तुमच्या मिसेसने फोन का केला असा? हे बघा राज्याध्यक्ष साहेब, तुम्ही पुण्यातला एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात. समाजात तुमचं एक स्थान आहे, म्हणून मी तुम्हाला फोन करून कन्फर्म करतोय. दुसरं कोणी असतं तर मी डायरेक्ट ऍक्शन घेतली असती. कसं आहे, तुमच्या मिसेसने कंप्लेंट केली आहे म्हटल्यावर मला तिथे येऊन प्रत्यक्ष खात्री करून घेणं गरजेचं आहे. अहो, विश्वास ठेवा आमच्यावर, तसं खरंच काही नाहीये. तसं असेल तर चांगलंच आहे, पण मला तिथे येऊन एकदा खात्री करून घेऊ द्या. ठीक आहे? पोचतो मी, एक अर्ध्या तासात पोचतो. आता पोलीस घरी आले तर त्यांना कळेल आपण इतकी का कोणी फाल्गुनीला असं बांधून ठेवलंय. बरं, सिच्युएशन अशी आहे की आपण त्यांना खरं काय ते नाही सांगू शकत. विश्वासच नाही ठेवणार ते आपल्यावर. विरोचकाने अनपेक्षित डाव टाकलाय. आता आपण त्याचा हा डाव त्याच्यावर उलटवायचा. कोणीच नाही सर. कोण? असं कसं? असं बऱ्या मुलाने सांग, कुठे डांबून ठेवलंयस त्यांना? मॅडम तुमचा फोन आला म्हणून मी इथं आलो, पण इथे तसं काहीच दिसत नाहीये. कुठे कुणाला बांधून ठेवलंय? ही नेत्रा मुख्य सूत्रधार आहे इन्स्पेक्टर साहेब. हिने पुढाकार घेऊन दोघींनाही बांधून ठेवलंय. छळ करते त्यांचा. तिला अटक करा आणि विचारा काय केलंय त्या दोघींचं. नाही, तसं काही नाहीये. सर हे सगळं काय आहे? मी सांगते ना, माझ्यावर विश्वास ठेवा ना प्लीज. हिनेच केलंय हे सगळं.
बरं बोलावी सांग कुठे ठेवलंय चला. इन्स्पेक्टर कुठे आहेत दोघी सांग. सासूबाई सासूबाई काय करताय तुम्ही? साहेब हे असं आहे सगळं. सासूबाई मी म्हणाले होते ना तुम्हाला, ह्या सगळ्या घरातल्या गोष्टी आहेत, घरातच मिटवूयात. पोलिसांना बोलवायची काय गरज होती? आता आमची इच्छा नसताना आम्हाला सगळं सांगावं लागतं. मी सांगतो. इन्स्पेक्टर, माझ्या बायकोने रुपालीने तुम्हाला असं सांगून बोलवून घेतलं की आम्ही केतकी आणि फाल्गुनीला बांधून ठेवलंय. पण खरं तर माझ्या बायकोनेच त्यांना आमच्या बेडरूम मध्ये डांबून ठेवलंय. काय असं काही नाहीये. नाही साहेब, त्या दोघींना रुपाली वहिनींनीच त्यांच्या खोलीत डांबून ठेवलंय. इन्स्पेक्टर, ऍक्च्युली माझी आईच त्या दोघींना खूप त्रास देते. खोटं आहे हे. ठीक आहे, खरं काय खोटं काय ते आता कळेल. तुम्ही चेक करा आमची बेडरूम, तुम्हाला कळेल. कुठे आहे ती बेडरूम? मी दाखवतो. या. या इन्स्पेक्टर साहेब, बघा माझ्या खोलीत. काकू फाल्गुनी, फाल्गुनी, साहेब ही सासूबाईंची खोली आहे. बघताय ना कसं बांधून ठेवलंय दोघींना. इन्स्पेक्टर, मी कधीपासून तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. हे सगळं करून सासूबाईंना काय साध्य करायचं होतं मला नाही माहित. पण एका अर्थी बरंच झालं तुम्ही आलात. आम्हाला निदान कळलं तरी या दोघी सुखरूप आहेत. फाल्गुनी, 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 खोटं आहे सगळं. आम्ही नाही, तू खोटं बोलतेस. यापुढे असं काही केलंच ना तर लक्षात ठेव. हे सगळं खोटं आहे. मी काहीच केलं नाहीये. या सगळ्यांनी बांधून ठेवलंय या दोघींना. पली का खोटं बोलतेस आता? पोलिसांसमोर सत्य उघड झालंय. तूच केतकी आणि फाल्गुनीला बांधून ठेवलं होतंस, डांबून ठेवलं होतंस. इन्स्पेक्टर, तुम्ही कोणालाही विचारा. हिनेच दोघींना बांधून ठेवलं होतं आणि डांबून ठेवलं होतं. इन्स्पेक्टर, रुपाली वहिनीनीच या दोघींना बांधून ठेवलंय. हीच कल्प्रिट आहे. इन्स्पेक्टर, तुम्ही तुमची कारवाई करू शकता. इन्स्पेक्टर, आता मीच तक्रार करतो. हिला अटक करा आणि घेऊन जा. रुपाली मॅडम, हा सगळा काय प्रकार आहे?
तुम्ही मला फोन करून तक्रार केलीत आणि या दोघींना इथे बांधून ठेवलंय असं सांगितलं, पण इथे येऊन बघतोय तर सत्य काही वेगळंच आहे. तुम्हीच या दोघींना बांधून ठेवलं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. काय हे सगळं? मी नाही बांधून ठेवलंय. मी सांगतेय ना, माझ्यावर विश्वास ठेवा. या सगळ्यांनी या दोघींना बांधून ठेवलंय, मी नाही. अच्छा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकट्या खरं बोलताय आणि बाकीचे सगळे खोटं बोलतायत? हो, मी खरं बोलतेय. ही रुपाली नेहमीच खरं बोलते. साहेब तुम्ही नका ऐकू त्यांचं. तुम्ही प्लीज त्यांना अटक करून घेऊन जा इथून. कशाला खोटं बोलतेस ग? कशाला खोटं बोलताय तुम्ही? तुम्हीच सगळ्यांनी बांधून ठेवलंय यांना. हाल हाल केलेत इन्स्पेक्टर साहेब यांचे. आम्ही हाल केलेत? हो, तुम्हीच हाल केलेत. उपाशी ठेवलं, ताणलेलं ठेवलं. उपाशी ठेवून मारायचा प्लॅन होता या सगळ्यांचा. ठीक आहे, आम्ही यांचे हाल केले, आम्ही यांना उपाशी ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे ना? मग आता तुम्हीच यांना अन्न पाणी सुरू करायला सांगा. हो. केतकी, फाल्गुनी, सांगा सांगा, कोणी बांधून ठेवलंय तुम्हाला असं? सांगा की मी नाही केलंय हे. मी नाही केलंय. मी नाही केलंय. तन्मय लवकर. फाल्गुनी बघ. फाल्गुनी घे ना. फाल्गुनी, साहेब या दोघी खूप घाबरल्या सासूबाईंना. सासूबाईंनी सांगितलं ना काही खायचं प्यायचं नाही म्हणून ज्यूस पीत नाहीये. तुम्ही सासूबाईंना सांगा ना यांना समजवायला. तुझं म्हणणं होतं ना की आम्ही या दोघींना उपाशी ठेवलंय, मग आता तू सांग ना त्यांना ज्यूस प्यायला. मॅडम, तुम्ही म्हणताय ना की या दोघी उपाशी आहेत, मग सांगा त्यांना ज्यूस घ्यायला सांगा. प्या प्या प्या, ज्यूस प्या. त्या सांगतायत ना, प्या. फाल्गुन, सावकाश. Sorry. साहेब सासूबाईंनी यांना कालपासून उपाशी ठेवलंय. काही खायचं प्यायचं नाही म्हणून धमकावलं होतं. म्हणून आता आम्ही ज्यूस देत होतो ना तेव्हा नाही घेतलं. सासूबाईंनी सांगितलं नंतर लगेच घेतलं. मिसेस रुपाली राजाध्यक्ष, मी तुम्हाला अटक करतोय.
काहीच केलं नाहीये. हे बघा, एकतर तुम्ही खोटी तक्रार नोंदवलीत आणि हा गुन्हा आहे. आणि या दोघींना इथं असं बांधून ठेवलं, यासाठी मी तुम्हाला अटक करतोय. मला अटक करणार? महागात पडेल तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब. पोलिसांना धमकी देत आहे.